आमचं स्वप्न राहुलभाई पाटील यांचा मथुर एकाच बैलावर पळायचे. तर एकसारखा काळ गाजवते. त्याच्याबरोबरची बैल म्हणजे आज राहत नाहीत, पण तो बैल नव्यांच्या गर्दीत एकच तेवढा जुना बैल अजून पण गुलाल करतोय. नमस्कार मंडळी, आज भव्य असं आषाढी एकादशी निमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान बोरजाईवाडी फाटीवरती संपन्न होत आहे. आणि या मैदानामध्ये मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला आहे. मित्रांनो बघू शकता त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर. सम्राट आणि याचं नाव काय, बुलट ना? बुलट आणि सम्राट ही जोडी मित्रांनो फायनलची गुलाची मानकरी ठरली. कितव्या सेमीमध्ये पळाली गाडी आपली? पाचव्या सेमीमध्ये. काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन आज या गाडीत झालं होतं? 4-5 दिवसापूर्वी सम्राटचं आणि आमचं नियोजन झालं. तो आमचाच घरचाच बैल आहे, जवळचा घरातल्यासारखाच आहे. त्याला फोन केला होता त्यांना, आपण पळून बऱ्याच दिवसापासून चाललो होतं. आज पळाली गाडी आमची आणि पहिल्यांदाच पळाली गाडी फायनलला. बुलट केळवडे, तालुका बोर, जिल्हा पुणे. त्याचा थोडासा इतिहास सांगा, लोकांना एवढं माहित नाही. कामगिरी हा बैल आम्ही 6 महिने झाले घेऊन. हा बैल आधी संजय शेठ घरत भिवंडी यांच्या नावाने पळायचा, त्यांचाच बैल होता. बैल आमच्याकडे आल्यापासून एक 8-10 गुलाल बैलांनी केलेत बुलटला. आजच्या मैदानात कितव्या गटामध्ये पळाली गाडी आपली? आज 50 नंबर गटामध्ये. 50व्या गटामध्ये सेमीफायनल 5 मध्ये पळाली. सेमीफायनल 5. आता गट असेल किंवा सेमीफायनल असेल, पळ कसा वाटला गाडीचा? गाडी आमची बैल दोन्ही पहिला फेरा जरा मापातच पळतात आणि पहिल्या फेऱ्याला पण चांगली गाडी होती आमच्या गटामध्ये. आणि सेमी तर सगळा चांगला होता. सगळ्या गाड्या शिरवड्याचा लारा 5 नंबर सेमी. बोला. 5व्या सेमीमध्ये पळाली आहे गाडी. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आता बुलेटची आपण खरेदी केलेली आहे, म्हणजे त्याचं वेगळे पण काय जाणं, काय बघून तुम्ही घेतला होता? हा बैल आम्हाला आमच्या अण्णांचा मित्र आहे, त्यांना दाखवला होता. आणि बैल दोन्ही खांदी गाडीवलाच आहे. आम्ही बैल व्हिडिओमध्ये बघितला, समोर पण आम्ही आधी पळताना बघितला होता बैल. आणि आम्हाला समजलं की बैल द्यायचं आहे म्हणून आम्ही बैल राऊतवाडीमध्ये होता आमच्या मित्रांजवळ, आबा गाडगे राऊतवाडी. तिथं जाऊन आम्ही बैलाचा व्यवहार करून बैल आम्ही खरेदी केला. त्याचा पळ कसा अगोदरचा होता, म्हणजे खरेदी करताना? कुशेगावच्या मैदानात त्याचा पळ बघितला होता. गटाला 2 छत्रीने गट काढला होता आणि सीमेला कड होती. तिथं गाडीने थोडक्यावर मार खाला. 2 नंबरला होतं, मी उतरली होती, थोडक्या मार खालता. बैलाचा पळ बघितला. मग बघायला जर गेलं तर ज्या पद्धतीत आपण म्हणतो की तुमच्या दावणीला आल्यापासून पण म्हणजे त्यानं निराश नाही केलं, की ज्या आशेनं तुम्ही घेतला होता ती कुठेतरी अपेक्षा तुमची पूर्ण करतोय तो. 100% बैलाने आम्हाला कधी नाराज नाही केलं. मी जाईल तिथं बैल गुलाल पात्र होते. नियोजन वगैरे कसं कोण करतो? नियोजन मी स्वतःच करतो. गाडी कुणाच्या नावाने पळते मैदानामध्ये? गाडी अमोल शेटकोंडे, निखिलाबा तांबट, रोहित भाया कोंडे आणि प्रसाद शेटकोंडे यांच्या नावाने पळते. आता पायऱ्यासाठी वगैरे मुलाखत वगैरे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले की फोन वगैरे येत असतात, तर पायऱ्यासाठी वगैरे जर फोन करायला म्हटलं तर कोणाला नंबर काय, कोणाला करायचा? नंबर सांगा त्यांचा. 7998 13 10 नंबर आहे मित्रांनो. जर पायऱ्यासाठी कॉल करायचं तर करू शकताय. आता त्याच्याकडे जर आपण बघायला गेलो तर असं एखादं म्हणाल की बाबा हो पळतोय का नाही, पण आपण म्हणतो ना की दिसतं तसं नसतंय. त्याच्या पद्धतीचं त्याचा पळ आहे, काय सांगा? हा बैलाकडं असं बघून आम्हाला पळ माहिती, पण लोकांना असं वाटतं की बैल किती पळतोय किती नाही. पण आणि बऱ्यापैकी बैल हा चर्चेतलाच आहे. ह्या भागात बैल पळायचा आधीच्या मालकांकडे असताना, त्यामुळे बऱ्यापैकी बैलाला ओळखतात. बैलाचं असं अंग म्हणजे खायला प्यायला जरा हे बैल, त्यामुळे अंग करत नाही. आता तुम्ही रोज जवळून त्याला बघताय, त्याचं असं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं की बाबा अशी एक त्याची खासियत आहे? बैल घरी असला की शांत असतो, एका कासऱ्या पण मागे येतो. मैदानात आल्यावर बैल ॲग्रेसिव्ह असतो. त्याचं वैशिष्ट्य काय? बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैलाचं खालून बैल आपला थोडासा कमी पळतो, पण बैल पुढं गाड्या म्हणजे ज्या अंगावर ज्यावेळेस बैलाच्या गाडी असेल त्यावेळेस बैल गाडी पास होऊन देत नाही. त्याचं ते वैशिष्ट्य आहे. हो, शेजारची मग किती टाकतो, कुणाची पण गाडी असू द्या, गाडी बैल सोडत नाही शेवटपर्यंत. आणि बैल ह्या रानांना ह्या भागातच जास्त पळतो. किती दिवसाच्या गॅपने पळतो बैल? आम्ही काही 4-5 दिवसानंतर बैल पळवतो. 4-5 दिवस 6 दिवस. मोठमोठ्या कोणत्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसलाय का कधी? हा बैल आमच्याकडं आल्यापासून सर्व मोठ्या नंदीबरोबरच पळालाय. द्वारलीचा हरण्या, शनी शिंगणापूरचा चित्र्या, परत मांगडेचा त्यांचा वजीर, अशी बरीच, गुले पाटलांचा पक्षा,
आणि गणराज फायनलला त्यांच्यासोबत पण आमचं बुलेट पळायला. बरोबर, फौजी बरोबर पण पळाला. हो सगळ्यांना कुठंतरी एक म्हणजे मग त्याचा जर पळ बघितला किंवा त्याची खासियत जर बघितली तर आपण म्हणू की एक ईर्ष्येनं पळणार आहे. हो हो किंवा जसं निकालाला वाढून पळणं किंवा गाडी पासणं होऊन देणं म्हणजे कुठेतरी एक ईर्ष्या असते ती. आपण म्हणतो ना की एक खुन्नस देऊन असा बैल पळतो त्या पद्धतीचा. बैलांनी आमच्या गावच्या मैदानात 1 नंबर केला होता. बरं, तिथंच बैलांनी आमचं सगळं म्हणजे स्वप्न पूर्ण केलं. कुठं आपण म्हणतो ना की भागातलं किंवा गावचं मैदान असलं की मालकांना अपेक्षा असते गुलाल तरी मिळावं, पण त्याने 1 नंबर करून दिला. काय तो क्षण काय होता? हो 1 नंबर म्हणजे त्या मैदानात शनी शिंगणापूरचा चित्र्या तो आमच्यासोबत होता आणि आमचं घरचंच मैदान, गावचंच मैदान आणि सर्व टॉपच्या गाड्या त्या मैदानात आपल्या बैलांनी 3 फेरं पळून 1 नंबर केला होता. त्याची मेन खांदी कोणती? मेन खांद बैलाचा डावा. ड्रायव्हर कोण होते गाडीवरती आज गोळी ड्रायव्हर मुळशी. ज्यावेळेस सेमी काढला त्यावेळेस काय आनंद होता, काय वाटलं मला? जे मी काढला त्यावेळेस आता मध्ये काय झालं, बैल 1 महिनाभर आजारी होता. काय झालं? बैलाला जरा गोचडी ताप झाला होता, निमोनिया. बैल 1-2 मैदान आम्हाला कळूनच आलं नाही, बैल हे शांत त्यामुळे काय बैलाचं समजून नाही आलं. 1-2 मैदान तरी बैल पळावला. 1.5 महिना बैल आजारात गेला, जरा गुलालात नसल्या पायऱ्याला अडचण आली आणि आज बैलानं जाईल सिद्ध केलं 100%. तो मालकाच्या नावासाठी काही करू शकतो. 100%. आता पळ दाखवतो तो. आता आपण म्हणतो की कसं असतं, आता या क्षेत्रामध्ये 1-2 काम नसते. आता ही सहकारी असतील, एवढी सगळी लोक त्याच्याबरोबर असतात, सगळी तुमची सहकारी, त्यांच्याविषयी काय सांगाल? हा खेळ एकट्याचा नाहीच. ही सर्व मालक असली तरी 4 जण मालक आहेत, तर ही सगळी टीम कष्ट घेते. मालक जरी बैलापाशी नसली तरी ही मुलं कंटिन्यू असतात. व्यायाम, चालवणं, पोरं पण कंटिन्यू चालवणं, व्यायाम, धुणं हे सगळं बघतात बैलाचं. आणि त्याचा सुट्टी मेकर वगैरे कोण असते? सुट्टी मेकर आपले गोटेभाऊ फुटवड उमरे. बरं, सुट्टीला कसा उभा राहतो? लय शाना बैल, एका हातावर सुटतो बैल सुट्टीला. आणि ज्यावेळेस निकाल रेषा घेतली त्यावेळेस कसा थांबतो काय? हा पुढं बैल लांब जातो थांबायला. हा लांब जातो. म्हणजे ते त्याचं एक वेगळे पण आहे, तो निकालाला वाढत जातो त्यामुळे आता साहजिकच. फाटी संपून पुढं तेवढंच बैल पळत गेली, ती लांब गाडी सापडत नव्हती. आता आजच्या गुलालाचा मान त्यानं दिला. आता तुमच्या दावणीला आल्यापासून त्याचे एवढे गुलाल झालेत. आपण म्हणतो ना की अपेक्षा म्हणजे आता काय त्याच्याकडून तुम्हाला नसेल असंच आहे. नाही लक्ष्मीच आली आमच्या दावणीला. बैलानं आल्यापासून आम्हाला कधी नाराज नाही केलं. गुलाल, फायनल, क्वार्टर कंटिन्यू आमचा पुणे भाग, बोरबाग बैलानं मालकांची इच्छा सगळी पूर्ण केलेली आहे. आता 30 तारखेचं मैदान आहे, तिथं आमची तेवढी अपेक्षा आहे बैलांनी मान मिळवावं. बैलपोळाचं मानाचं मैदान आहे, कसं बघताय, कसं नियोजन असेल? चाललंय नियोजन 2-4 बैलांचं. त्यामधला एक जो होईल त्यावर पळायचं. तुमचं एक स्वप्न असेल की आपल्याला या मोठ्या नंदी सोबत पळायचे, आपल्या नंदी पळायचे, कोणाला खरं सांगा तुम्ही? आमचं स्वप्न राहुलभाई पाटील यांचा मथुर एकाच बैलावर पळायचे, त्यावर पळायचं. त्या बैलाबद्दल काय सांगा? या बैलांनी आजपर्यंत 7-8 वर्ष झालं एकसारखा काळ घालवते. त्याच्याबरोबरची बैल म्हणजे आज राहत नाहीत, पण तो बैल नव्यांच्या गर्दीत एकच तेवढा जुना बैल अजून पण गुलाल करतोय. ठीक आहे. तर आता येणारं हिंद केसरीचं मैदान आहे, त्याचे कुठंतरी आपण म्हणूया की सराव किंवा एक त्या मैदानाची पूर्वतयारी म्हणून आता ही मैदानं तुमची खेळली जातील. हो, तो बुलेट तुमचं नाव करतोय, इथून पुढं पण करत राहील, ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.